नमस्कार. इयत्ता 5वी मधील शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन व्हिडिओ मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत विषय भाषा यामधील घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. यामधील उपघटक आहे अलंकारिक शब्द. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अलंकारिक शब्द याविषयीची सखोल माहिती घेणार आहोत. प्रथमतः आपण अलंकारिक शब्द म्हणजे काय याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही विशेष अर्थ असणारे शब्द वापरले जातात. त्या शब्दांना अलंकारिक शब्द असे म्हणतात. जास्तीत जास्त अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवले पाहिजे. आता आपण काही अलंकारिक शब्द पाहूया. सोन्याहून पिवळे म्हणजे फारच उत्तम. बोल घेवडा म्हणजे वटवट करणारा. बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग. नखशिखांत म्हणजे सर्व शरीरभर. शकुनी मामा म्हणजे कावेबाज. पिकले पान म्हणजे वृद्ध मनुष्य. कळीचा नारद म्हणजे भांडणे लावून देणारा. मारुतीची शेपूट म्हणजे वाढत जाणारे काम. कोल्हेकुई म्हणजे धूर्त लोकांची ओरड. कुंभकर्णाचा अवतार म्हणजे अतिशय झोपाळू. दीड शहाणा म्हणजे मूर्ख. नंदी बैल म्हणजे मूर्ख किंवा मान डोलवणारा. नवकोट नारायण म्हणजे अतिशय श्रीमंत. पोट पूजा म्हणजे भोजन. दगडावरील रेघ म्हणजे न बदलणारे वाक्य. अरण्यरुदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. पांढरा परीस म्हणजे लबाड. अजागळ म्हणजे निरुपयोगी. गर्भश्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत. गरुड झेप म्हणजे मोठी महत्वाकांक्षा. अंगठा छाप म्हणजे अडाणी किंवा निरक्षर माणूस. ओनामा म्हणजे प्रारंभ किंवा सुरुवात. कैकई म्हणजे भांडखोर स्त्री. कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य. घरकोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा. या ठिकाणी आपण अलंकारिक शब्द पाहिलेले आहेत. अशा प्रकारचे अलंकारिक शब्द तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामधून, शिष्यवृत्तीसाठीच्या संदर्भ पुस्तकामधून किंवा विविध गाईड्समधून तुम्ही हे सर्व अलंकारिक शब्द मिळवू शकता. आता आपण अलंकारिक शब्दावर आधारित परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात याचे आपण नमुना पाहूया. नमुना प्रश्न असा असेल: खाली दिलेल्या अर्थासाठी कोणता अलंकारिक शब्द वापराल? त्याचा पर्याय क्रमांक छायांकित करा. अ. अतिशय झोपाळू. यासाठी आपल्या समोर पर्याय आहेत: अकलेचा कांदा, कुंभकर्णाचा अवतार, गुळाचा गणपती आणि तिरशिंगराव. या ठिकाणी अतिशय झोपाळू या अर्थाचा अलंकारिक शब्द आपल्याला शोधायचा आहे. अतिशय झोपाळू या अर्थासाठी अलंकारिक शब्द असेल पर्याय क्रमांक 2 कुंभकर्णाचा अवतार. म्हणून आपण दुसऱ्या क्रमांकाचा जो गोल आहे त्याला आपण रंगवून घेऊया. यानंतर पुढील प्रश्न बघूया. आ. जन्मापासून श्रीमंत असलेला. यासाठी पर्याय आहेत: खुशालचंद, कुंभकर्णाचा अवतार, रत्नपारखी आणि गर्भश्रीमंत. जन्मापासून श्रीमंत असलेला या अर्थासाठी गर्भश्रीमंत हा अलंकारिक शब्द वापरला जातो. म्हणून आपण चौथ्या क्रमांकाचा जो गोल आहे त्याला आपण रंगवून घेऊया. यानंतर आपण आणखीन एक काही नमुना प्रश्न पाहूया. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी पर्यायातील कोणता अलंकारिक शब्द वापराल? या ठिकाणी आपल्यासमोर प्रश्न आहे: रमेश म्हणाला, असे झाले तर फारच उत्तम होईल. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे फारच उत्तम. आपल्या समोर पर्याय आहेत: वाऱ्यावर वरात, गुळ खोबरे,
सोन्याहून पिवळे आणि गोड बंगाल. या प्रश्नामध्ये फारच उत्तम या अधोरेखित केलेल्या शब्दांसाठी आपल्याला दिलेल्या पर्यायामधून अलंकारिक शब्द शोधायचा आहे. फारच उत्तम या शब्दासाठी जो अलंकारिक शब्द योग्य राहील तो म्हणजे पर्याय क्रमांक 3 सोन्याहून पिवळे. म्हणून आपण तिसऱ्या क्रमांकाचा जो गोल आहे त्याला आपण रंगवून घेऊया. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विशाल हा घराबाहेर न पडणारा माणूस आहे. यासाठी पर्याय आहेत घरकोंबडा, बगलबच्चा, अष्टपैलू आणि कुबेर. घराबाहेर न पडणारा या शब्दासाठी घरकोंबडा हा अलंकारिक शब्द वापरला जातो. म्हणून पहिल्या क्रमांकाचा जो गोल आहे त्याला आपण रंगवून घेऊया. यानंतर अलंकारिक शब्दावर आधारित आणखीन काही नमुना प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. खालील पर्यायातून अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी शोधा. साखर झोप म्हणजे पाटीची गुलाबी झोप, हातचा मळ म्हणजे सोपे काम, मगर मिठी म्हणजे मगराने घेतलेली गळा भेट आणि खडाजंगी म्हणजे कडाक्याचे भांडण. या दिलेल्या 4 पर्यायापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 या 3 जोड्या अतिशय योग्य जोड्या आहेत, पण पर्याय क्रमांक 3 ही जोडी चुकलेली आहे. म्हणून आपले उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तिसऱ्या क्रमांकाचा जो गोल आहे त्याला आपण रंगवून घेऊया. आपण सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आवडल्यास आपण सर्वांनी लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.